तरी आरक्षण द्या अशी मागणी जयराम रमेश यांनी केलेली आहे. कसं पाहता तुम्ही? खाजगी शैक्षणिक संस्थेत आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळं इतर राज्यात नसेल तर तिथे लागू करावा अशी भूमिका कदाचित असेल. खाजगी संस्थांमध्ये म्हणजे ज्या अनुदानित आहेत, शासकीय अनुदानित संस्था आहेत, बाकी संस्थांमध्ये जे विना अनुदानित आहेत तिथे मात्र कुठलंही आरक्षण नाही. पण त्या ठिकाणी सुद्धा आरक्षण असावं ही जयराम रमेशजींची मागणी योग्य आहे. आणि उद्या कंत्राटी पद्धतीमुळे महाराष्ट्रात काय देशामध्येच आरक्षणावर गदा आलेली आहे. आरक्षण संपवण्याचा वेळाच भारतीय जनता पक्षाचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण करून कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती सुरू आहे. त्यामध्ये कुठलेही आरक्षण संबंध येत नाही. 2 लाख पदं आता कंत्राटी पद्धतीनं भरली जात आहेत, भरत आहेत. म्हणजे आरक्षण राहिलं कुठे? आणि खाजगी संस्था या धनधान्याच्या संस्था असतात, त्या काही सामान्य माणसाच्या नसतात. तिथेही तुम्ही मेरिटवर सिलेक्शन करत असताना तिथे कॅटेगरीच्या लोकांना योग्य संधी मिळाली पाहिजे. ही रमेशजीची मागणी अत्यंत योग्य आहे आणि ते सरकारने ते अंमलात आणली पाहिजे. काल संदीप जोशी यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे, कसं बघताय? खरं म्हणजे वैयक्तिक आणि मुलीवर टीका करणं हे कुठल्या संस्कृतीत नसतं. हे काय सनातन धर्मामध्ये हे शिकवलं आहे संदीप जोशीला? कुटुंबापर्यंत जाणं, आम्ही जाऊ शकतो त्यांच्या कुटुंबापर्यंत. त्याचे काय काय धंदे आहेत आम्हाला माहिती आहे. काय हॉटेलमधले काय रामायण महाभारत घडलं होतं आणि सत्ता असल्यामुळे कसे वाचले. आणि जो माणूस दिवाळीच्या सणामध्ये नॉनव्हेज खातो, तो संस्कृती भाषा करतो, यापेक्षा राज्याचं आणि धर्माचं दुर्दैव काय असू शकतं? पीक विमा योजनेचे काही निकष जे आहेत ते बदलण्यात नाही, 1 रुपयात पीक विमा मिळणार नाही ते त्याचा बजेटमध्ये कुठेच उल्लेख नव्हता. बजेट स्पीचमध्ये सांगितलं नाही. त्यामुळे आम्ही त्यावेळेस बोललो शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही, 31 तारखेला कर्ज भरा, आम्हाला मत द्या आणि 31 तारखेच्या आत कर्ज भरा. पीक विमा मिळणार नाही. शेतकऱ्या तू मेलास तरी बेहतर, आम्हाला त्याची काळजी नाही. फक्त आम्ही शेतकऱ्या तुझी फसवतो, तुला फसवणूक करतो, तू आम्हाला मत दे, तुझ्या मतावर आम्ही खुर्ची उभवतो आणि खुर्ची मिळाली की तुझ्याशी बेईमानी करतो. हे नवीन सूत्र महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्याकडून लागू झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम आहे की 1 रुपयामध्ये गाजावाजा करून आणलेली पीक विमा योजना बंद करणं, शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यापासून गुंजाव करणं आणि हमीभाव म्हणून बोमा मारून दीडपट देतो म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक करून लूट करणं आणि व्यापाऱ्याच्या संगणमतानं शेतकऱ्याला खड्ड्यात घालणं हे सगळं राज्यामध्ये सुरू आहे. सरकारकडून 2 भाजप नेत्याच्या साखर कारखान्यांना 436 कोटींचं कर्ज मंजूर करण्यात आलं, त्यामध्ये विखेंचा समावेश. आनंद एक जमान्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते या सहकार क्षेत्रावर लूट केल्याचा आरोप करत होते, चोर डाकू म्हणून म्हणत होते. आता चोर डाकू सत्तेत आले की ते साधू संत झालेत, त्यांच्यावर उधळण मोठ्या प्रमाणात सुरू असेल तर राज्य योग्य दिशेनं नेत आहे हे महाराष्ट्रातली जनता बघते आहे.